आपण इथे जय सोमनाथच्या ट्रस्टमध्ये आहोत, तर अशी तुम्हाला रिसिप्ट भेटेल. तर इथे आता मी होतो एसी डॉर्मेटरीमध्ये. त्याचे चार्जेस आहेत 250. तर ₹200 त्याचे ॲक्चुअलमध्ये चार्जेस आहेत आणि ₹50 त्याचेच ॲज अ डिपॉझिट म्हणून घेतात. जे आपण रिटर्न करताना ते रिटर्न देतात. म्हणजे चेकआउट करताना सॉरी चेकआउट करताना ते रिटर्न करतात. तर याचं टायमिंग असतं चेकिंगचं सकाळी 10 ते हां, बरोबर. सकाळी 10 ते नेक्स्ट मॉर्निंग 9 वाजेपर्यंत. असं यांचं टायमिंग आहे आणि एकदम सगळ्यात बेस्ट, चीपेस्ट आणि एकदम क्लीनेस्ट हे डॉर्मेटरी आहे. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही इथे याल तर नक्की आवर्जून या. ह्याला बोलतात श्री सोमनाथ ट्रस्टचं एसी डॉर्मेटरी. आता इथे लिव्हिंग कॅपॅसिटी आहे 10-20 आणि जर का तुम्ही फॅमिली म्हणजे 10-20 म्हणजे एका ए सेक्शनमध्ये 10 बेड, बी सेक्शनमध्ये 10 बेड आणि सी सेक्शनमध्ये 10 बेड. असे त्यांची इथे रेंजेस आहेत ॲज पर सोफा वाईज म्हणजे जसं की आता आपण सोमनाथवरून द्वारकाला आलोय तर ही ट्रेन सर्वात सफिशियंट ट्रेन आहे. सोमनाथ, ओखा, मोखावरून नंतर ही मुंबई सेंट्रल टुवर्ड्स जाते. या ट्रेनचं टाइम टेबल आहे रात्री 11 वाजता सोमनाथ स्टेशनवरून निघण्याचं. सोमनाथ नाही, वेरवळ. असं समजलं जातं की तुम द्वारकाची जे जी द्वारकावारी आपण ज्याला बोलतो, तर ती द्वारकावारी अर्धी वारी ही रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाने आणि अर्धी वारी ही भगवान श्रीकृष्ण यांच्या दर्शनाने पूर्ण होते. तर आपण इथून पुढे दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. जे द्वारकेमध्ये दुसरं एक फर्स्ट डेस्टिनेशन केलं आहे रुक्मिणी मंदिर. तर रुक्मिणी मंदिर हे स्टेशनच्या लेफ्ट हँड साईडला. आता ईस्ट वेस्ट ह्या ठिकाणी सांगू शकत नाही, पण स्टेशनच्या हे लेफ्ट साईडलाच आहे. टुवर्ड्स ओखात तोंड केलंस तर ते लेफ्ट साईडला जातं. मग आता जवळपास पहिलंच डेस्टिनेशन म्हणजे द्वारका चारधाम यात्रेमधील पहिले ठिकाण हे रुक्मिणी मंदिर एकदम नियरेस्ट स्टेशन. तुम्ही बघू शकता आता हे आता आम्हाला फाटक लागलेलं आहे. हे द्वारका स्टेशन आहे आणि आता हे फाटक क्रॉस करून गेल्यानंतर तिकडे नागेश्वर ज्योतिर्लिंग त्याच्यासाठी आता आम्ही निघालोय. पण जवळपास जर तुम्हाला चारधाम यात्रेचा फर्स्ट स्टॉप करायचा असेल तर रुक्मिणी मंदिर. मग नंतर मग तुम्ही जर आरतीचा विचार करत असाल तर डायरेक्ट द्वारकाधीश मंदिरामध्ये नंतर जाऊ शकता. पण जवळपास अगोदर तुम्हाला जर डेस्टिनेशन करायचे असतील यात्राधाम करायची असेल द्वारकाची तर जवळच मंदिर आहे ते पहिलं रुक्मिणी मंदिर आहे. द्वारका चारधाम यात्रेमधील आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचं नाव आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. चौथ्या आणि शेवटच्या यात्रेमध्ये आता आपलं शेवटचं स्थान आहे ते म्हणजे द्वारका तिबेट. आणि द्वारका तिबेटला जाताना सुंदर असा ब्रिज लागतो. त्या ब्रिजला बोलतात सुदामा ब्रिज. आम्ही आलो आहे द्वारका बेट, जे की द्वारकाधीश मेन टेम्पलपासून खूप लांब आहे. तर आपण बघू शकता की आतापर्यंत तुम्ही ऐकलं असाल की सोन्याची जी नगरी होती तर सुवर्णनगरीचा चित्र एक बनवण्याचा त्यांनी उपक्रम केलेला आहे. उपक्रम म्हणता येणार नाही, पण तसंच सोन्याच्या नगरीसारखं त्यांनी एक बनवलेलं आहे. हे आता तुम्ही हा बेसमेंट बघू शकता. हा एक बेसमेंट आणि वरती अजून एक फर्स्ट फ्लोअर. श्रीकृष्ण भगवान करावासे जन्मे. हे बघा एकदम असं पूर्ण सोन्याने बनवलेलं लिहिलेलं. इथे एकूण एक सगळी हिस्ट्री लिहिली गेलेली आहे. खरं तर आता इथे बघू शकता इथे लिहिलेलं आहे भगवान श्रीकृष्ण को यमुना पार लेते हुए ले जाते हुए वसुदेव जी. आता इथे आहे ते वशिष्ठ ऋषी, नंतर ऋषी कश्यप, संत तुकाराम महाराज, गौतम ऋषी, कंस मामा, शेष नागो बलराम आणि लक्ष्मण. आता इथे तुम्हाला पूर्ण असं दाखवू शकत नाही, पण सध्या तरी
मीराबाई. तर मित्रांनो, आता आपण हे फर्स्ट फ्लोअरला आलो आहे या म्युझियमच्या. हे द्रौपदीजींचं वस्त्रहरण, तर त्यानंतर हे भीष्म पितामह हिमपान सिंह, बहु ऋषिदार भगवान को नाथ, श्री कल्कि अवतार, श्री बुद्ध अवतार, सत्यभामा जी का रुष्टानु. सांगितल्याप्रमाणे आता मी आहे द्वारका पेठ, जे द्वारकाधीशच्या पासून खूप लांब आहे. खरं तर हे द्वारकाधीश श्रीकृष्णाजींचं हे खरं मुख्य मंदिर, तिथे खरी द्वारका होती आणि ही द्वारका बुडायला लागली होती म्हणून इथली मूर्ती ही तिकडे द्वारकाच्या नेली आहे, असं इथल्या सांगणाऱ्यांचं मत पडतं. स्थानिक लोकांचं इथे मत पडतं की इथली जी द्वारका आहे तिकडे शिफ्ट केलेली आहे. तर नमस्कार मंडळी, द्वारकाधामच्या आम्ही अजून एका ठिकाणी चाललो आहोत. तर त्याचं नाव आहे हर्षद. तुम्ही समोर बघत आहात ती ओखा राकुला नावाची बस आहे. ओखा द्वारका सोमनाथ मार्गे, सोमनाथ नंतर ती राकुला जाणार आहे. मध्ये हे हर्षद, पोरबंदर, माधवपूर, वेळावन, कोड्यार, उना आणि आपली कुठेतरी आहे. तर हे हर्षद या ठिकाणी, हर्षदी माता या ठिकाणी आपण सध्या निघालो आहोत. तर ती हर्षदी माता आहेत त्या भगवान श्रीकृष्णाच्या कुलदेवी आहेत आणि राजा विक्रमादित्य यांच्या कुलदेवी आहेत. यांचं 51 शक्तिपीठ मध्ये सुद्धा यांचं हे स्थान मानलं जातं आणि यांचं हे स्थान आपल्याला उज्जैनमध्ये सुद्धा बघायला मिळेल. आता जर का तुम्हाला या हर्षदी मातेच्या मंदिरामध्ये तुम्हाला विजिट करायचं असेल तर ही ओखा राकुला नावाची बस आहे. ही द्वारका डेपोमधून सकाळी 7:15 वाजता आणि सकाळी 6:30 वाजता अशा दोन बसेस आहेत. त्याच्यानंतरचा टाइम टेबल तर सध्या काही माहिती नाही, पण 2 बसेस अवेलेबल आहेत मॉर्निंगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता हर्षद माताचं आमचं दर्शन झालेलं आहे. तर हर्षद मातावरून ही जामनगरला जाणारी बस आहे. हे देवस्थान असल्यामुळे इथे पटपट बस येतात. आता ही आलेली आहे दुसरी, पोरबंदर, पोरबंदरवरून बस आलेली आहे. श्रीनाथ डायनिंग हॉल, ही आहे गुजराती डिशचे भाज्या. 1 2 3 4 8 प्रकारचे लोणचे. टेस्ट ऑफ गुजरात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता खातात राजस्थानी थाळी. तर राजस्थानी थाळीमध्ये आता हे काका बाबाचे खातात. हा घेतला की गुळ आणि डोसे, आणि ही आहे बाजरीची भाकरी. ही बाजरीची भाकरीची फुल करायची काकांसाठी. जे आहे त्याला टाकायचे पदार्थ. म्हणजे जसं की तुम्ही इथून एंटर करता, इथे 2 प्रकारच्या कंपन्या चालतात. हे जे रिटायरिंग रूमचा जो टेंडर आहे तो नमवाल्यांकडे आहे, आणि तुम्ही इथे दुसरे बघू शकता. जेव्हा तुम्ही इथून रिटायरिंग रूमवरून साठी वरती जाता डोरमेटरीसाठी, तर इथे खाली एक हा जो लाऊंज तुम्हाला बघायला मिळेल हा वाला. तर हा पर हावर्स वेटिंग रूम आहे. 60 रुपीजचा चार्ज घेतात, आणि वॉशरूम बाथरूम यूज करायचा 30 रुपीजचा चार्ज घेतात. तर इथे हा 60 रुपीज पर हावर्सवाला हा वेटिंग रूम आहे. हा प्रायव्हेट वेटिंग रूम आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे इथे डायनिंग टेबल वगैरे आणि इथे जेवणाची सोय यांच्याकडे आहे. 180 रुपीज पर प्लेट असा यांचा चार्जेस आहे. तर मित्रांनो, द्वारकाच्या या LCTC रिटायरिंग रूममध्ये जसं की तुम्हाला आतमधला हा रूम दाखवलाच आहे. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, जसं की तुम्ही इथून एंटर करता, नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम राधे राधे. आता आपण आलो आहोत द्वारकाधीश द्वारकामध्ये. तर आता इथे मी कसं पोहोचलो, कसं कोणती ट्रेन पकडावी लागेल हे तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन. तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघू शकता, जे इथे द्वारकाला ऑलरेडी आलेले आहेत आणि त्यांना जुनागडला जायचं असेल गिरणारसाठी, तर ही मुंबई सेंट्रल वरून ओखाला येते, आणि ओखावरून नंतर ही वेरावल एक्सप्रेस म्हणून लागते सोमनाथ. जसं की आपण येताना जी एक्सप्रेस पकडली होती तीच एक्सप्रेस ओखावरून परत जाते, आणि इथं द्वारकाला पोहोचायचं टायमिंग आहे 8:30. कधी कधी येईपर्यंत याला 8:45 पण होतात, पण 8:30 अर्लियर याचं टायमिंग आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण परतीच्या प्रवासावरती आहे. तर VIP ट्रीटमेंट एक कोइन्सिडेंटने झाला. हे माझं डॉर्मेटरी, आणि माझा कोच आहे हा M1 आणि त्याच्या पुढे M2. VIP.